गेली 3 वर्ष आम्ही कोल्हापूरमध्ये एक आगळं वेगळं प्रदर्शन भरवत आलेलो आहे आणि त्या प्रदर्शनाचं नाव आहे कंदमूळ प्रदर्शन. कंदमूळ हे आपल्याकडं ऐतिहासिक आणि पौराणिक गोष्टीमध्ये आपण ऐकलेली आहेत. पूर्वीचे मानव, पूर्वीच्या पौराणिक कुळामध्ये सगळं आपण जर पाहिलं तर माणसानं कंदमुळं खाऊन जंगलातली जगले असे उल्लेख आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या सगळ्या वनस्पतींचा विसर पडलेला आहे आणि म्हणून या लोकांना या सगळ्या पद्धतीची माहिती व्हावी या उद्देशानं गेली 3 वर्ष अशा प्रकारचं कंदमुळांचं प्रदर्शन आम्ही भरवत आलेलो आहे. अशा प्रकारचं कंदमुळांचं प्रदर्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये इतरत्र कुठेही भरवलं जात नाही. या कार्यक्रमामध्ये किंवा या प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण जे आहे ते आमचं कंदमुळांचं तर आहेच, पण त्याच्याबरोबरसुद्धा आपल्या भागामध्ये आढळणाऱ्या ज्या वनौषधी आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्यांचंही प्रदर्शन इथं भरवलेलं आहे. मंडळी, आमच्या कोल्हापूरमध्ये एक आगळं वेगळं प्रदर्शन भरलेलं आहे कंदमुळांचं. तर ते पाहायला आलेलो आहोत आम्ही. दुर्मिळ अशी ही कंदमुळं आहेत आणि ती औषधी पण आहेत. तर चला आपण ते प्रदर्शन पाहूयात. औषधी आहेत. आपल्याला कंद म्हटले की कंदमुळं म्हटले की गाजर, मुळा, बटाटा अशा गोष्टी माहिती असतात, पण इथं निसर्गाची ही संपत्ती अक्षरशः म्हणजे पाहण्यासारखी आहे. कंदमुळांचं जे प्रदर्शन भरवलेलं आहे त्याच्या प्रामुख्यानं 3 प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याचं शास्त्रीय नाव आहे डायस्कोरिया. दुसरा जो प्रकार आहे ज्याला मराठीमध्ये सुरण म्हणतो आणि तिसरा जो प्रकार आहे त्याचं मराठीमधलं नाव आहे अळू. याच्यामधला पहिला जो भाग आहे त्याचं नाव आहे डायस्कोरिया. या डायस्कोरियाच्या जवळपास 9 प्रजाती आपल्या महाराष्ट्रातल्या जंगलामध्ये आढळतात आणि या 9 प्रजातीपैकी जवळपास 4 ते 5 प्रजाती त्याचे कंद जे आहेत ते आहारामध्ये अन्न म्हणून वापरले जातात. बाकीच्या ज्या व्हरायटीज किंवा बाकीच्या ज्या प्रजाती किंवा त्याच्या जाती आहेत यांचा खाण्यामध्ये वापर करत नाहीत, पण त्यांच्यामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. या सगळ्यांना मराठी नावं आहेत, पण मराठी नावं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे एखादं मराठी नाव लक्षात ठेवण्यासारखंच नाही. त्यामुळं त्याचं बायोलॉजिकल नेम जे आहे, बॉटनिकल नेम आहे ते मी तुम्हाला सांगितलं, ते म्हणजे डायस्कोरिया. ह्या सगळ्या डायस्कोरिया वनस्पती ज्या आहेत त्या वेलवर्गीय आहेत आणि त्यांना जमिनीमध्ये कंद लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की त्यातल्या काही जाती प्रजातींना त्या वेलाच्या पानांच्या बेचक्यामध्ये सुद्धा कंद तयार होतात. त्यांना एअर पोटॅटो किंवा हवाई बटाटे असं म्हणतात. प्रामुख्यानं हे हवाई बटाटे आणि त्याचे कंद जमिनीमधले या दोघांचा सुद्धा अन्न म्हणून वापर केला जातो.
आणि मी मगाशी म्हणालो तसे काही कंद हे औषधी गुणधर्माचे पण आहेत. या डायस्कोरिया अलाटा जे आहेत याची जर मुळं आपण पाहिली ना तर त्याला वेगवेगळे आकार आहेत. एक नांगर कोण म्हणून तिथं आहे, ते जर आपण पाहिलं ना तर त्याला नांगराच्या तासासारखा आकार आहे. काहींना जर आपण पाहिलं तर माणसाच्या पायासारखा आकार, असे विविध आकार त्याच्यामध्ये आहेत आणि त्या आकारानुसार त्याला मराठी किंवा कानडी नावं आहेत. पण बॉटनिकली मात्र आम्ही त्या सगळ्यांना डायस्कोरिया अलाटा असंच ओळखतो. त्यानंतरचा दुसरा स्पीसीस तिथं ठेवलेला आहे, त्याचं नाव आहे डायस्कोरिया एस्क्युलेंटा आणि याचं मराठी नाव आहे काटेकणंग. या काटेकणंगची मात्र गोव्यामध्ये आणि कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी लागवड करतात. महाराष्ट्रामधल्या कोकणामध्ये राहणाऱ्या लोकांना याची थोडीफार माहिती आहे, पण आम्हा लोकांना त्याची माहिती नाही, ही वस्तुस्थिती आहे. डायस्कोरिया एस्क्युलेंटा याचे कंद जे आहेत हे भाजी म्हणून वापरले जातात. तिसरा प्रकार त्याच्यामध्ये जो आहे त्याचं नाव आहे डायस्कोरिया बल्बीफेरा. याला मराठी नाव आहे डुक्कर कंद, कारण त्या कंदावर अगदी डुकराला जसे दाट केस असतात ना तसे दाट केस त्याच्यावर आहेत. त्याचे कंद औषधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात, पण खाण्यासाठी याचे कंद मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जात नाहीत. पण या डायस्कोरिया बल्बोसाला एअर पोटॅटो जे लागतात त्याच्यामध्ये सुद्धा विविधता आहे. अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये आहेत. त्याचे आकार वेगळे आहेत, रंग वेगळा आहे, त्याचं वरचं जे सरफेस आहे त्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. पण हे सगळे हवाई बटाटे जे आहेत ना याचा भाजी म्हणून वापर केला जातो. हे पाण्यामध्ये मीठ टाकून त्याच्यात उकडले जातात आणि ते बटाटे खाल्ल्याप्रमाणे रताळी उकडून खातो आपण ना त्याप्रमाणे ते खाल्ले जातात. तर हे सगळे डायस्कोरियाचे प्रकार आहेत. बाकीचे जे प्रकार आहेत ज्याचा भाजी म्हणून वापर केला जात नाही अशा प्रकारचे डायस्कोरियाचे कंदसुद्धा इथे एक्झिबिशनमध्ये ठेवलेले आहेत. दुसरा जो भाग आहे त्याचं नाव आहे सुरण. त्या सुरणामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत प्रामुख्याने. एक जो सुरण आहे ज्याला सुरणच म्हटलं जातं, त्या सुरणाचा जो कंद आहे तो अन्न म्हणून वापरला जातो, तो खाल्ला जातो. पण बाकीचे जे दोन आहेत त्याचं नाव आहे रान कंद किंवा रान सुरण. हे रान सुरण जे आहे ते विविध प्रकारचे आहेत, पण त्याचे कंद खाल्ले जात नाहीत, पण त्याच्या पानाची भाजी मात्र केली जाते. तर सुरणाचे हे 2-3 प्रकार आहेत तिथं एक्झिबिशनमध्ये. आणि त्यानंतर अजून एक मुख्य आकर्षण जे आहे ते म्हणजे अळूचं आहे. अळू आपण नेहमीच्या जेवणामध्ये वापरतो, त्याची पानं लहान आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकार आहेत आणि त्याच्या जवळपास 10 ते 12 प्रकार इथे एक्झिबिशनमध्ये आम्ही एक्झिबिट केलेले आहेत. याच्यामध्ये कासार आळू नावाचा जो आळू आहे त्याची पानं फार मोठी आहेत, म्हणजे अगदी हत्तीच्या काना एवढी पानं त्याची आहेत. आणि हे जे आहेत ना त्याचा कंद जो आहे त्याचा भाजी म्हणून वापर केला जातो. आणि बाकीचे जे आळू आहेत त्याचे कंदही वापरले जातात आणि त्याच्या पानांची भाजीसुद्धा केली जाते. तर पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्याच्यापासून साबुदाणा तयार केला जातो असे शाबूकंदाचं प्लांट सुद्धा
जो प्रकार आहे तो सगळा औषधी वनस्पतींचा आहे। जवळपास 150 प्रकारच्या औषधी वनस्पती ज्या प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्राच्या वनक्षेत्रामध्ये आढळतात, त्या सगळ्या प्रकारच्या हे जे आहेत वनौषधी जे आहेत औषधी वनस्पती याचं इथे एक्झिबिशन केलेलं आहे। आणि आपल्या मसाल्याची दालचिनी त्याचं झाड आहे। सायबर कॉलेज CNCVCW सायबर कॉलेज मी इथे माझ्या स्टुडंट्सना घेऊन आले होते। तर बघायला गेलं तर आमचा एक आउटरीचचा एक प्रोग्राम झाला ह्याच्या थ्रू, प्लस आम्हाला जे आम्ही थेरॉटिकली बघत होतो ते आम्ही प्रॅक्टिकली इथं अप्लाय केलं, प्लस मुलींचं इंटरॅक्शन लोकांबरोबर झाले। प्रत्येक फील्डचे इथं लोक आले होते, फॉर एक्झाम्पल बॉटनी डिपार्टमेंट, फिजिक्स डिपार्टमेंट्स, काही होते ते स्नेक हँडलर्स होते। त्यानंतर प्रॅक्टिकली जर बघायला गेलं तर आम्ही जे थेरॉटिकली वाचतो ते आम्ही त्यांना एक्सप्लेन केलं, त्यामुळे मुलींचा एक कॉन्फिडन्स वाढला। प्लस जे मुलींना आम्ही सांगत असतो की बाहेर जाऊन तुमचा सब्जेक्ट तुम्ही एक्सप्लेन करा, तो त्यांची तर प्रॉपर प्रॅक्टिस झाली मी असं म्हणेन। ओके, थँक्यू। सर इथे आता असंख्य दुर्मिळ कंदमुळं दिसत आहेत सगळी, तर ही तुम्ही कशी मिळवली? हां, तर कसं आहे, मगाशी मी म्हणत होतो त्याप्रमाणे की महाराष्ट्रामध्ये त्या कंदमुळांच्याबद्दल फारशी जागृती नाही आहे किंवा लोकांना फारशी माहिती नाही। पण गोवा, कर्नाटक आणि केरळसारखी जी राज्य आहेत ना, त्या राज्यामध्ये कंदमुळांबद्दल बऱ्यापैकी अवेअरनेस आहे। गेल्या 5 वर्षापासून हे कंदमुळं पाहण्यासाठी मला कर्नाटकमधून जोयडा म्हणून गाव आहे, त्याच्यानंतर शिर्शी, कुंठा वगैरे जो भाग आहे, जे कोकणामधलेच आहेत तसे कोस्टल रिजनचे आहेत, गोव्यामध्ये पण आहे, तर ते अशा प्रकारचे एक्झिबिशन तिथं भरवतात। तर तिथं आम्ही ही सगळी कंदमुळं मी पहिल्यांदा पाहिली। मी स्वतः वनस्पतीशास्त्रातला अभ्यासक असून सुद्धा अशा प्रकारचे विविध आकाराचे आणि इतक्या प्रकारचे कंद असतात ते मलाही माहीत आहे, कारण आम्ही बॉटनीची माणसांना अभ्यास करताना जमिनीच्या वर जो वनस्पतीचा भाग आहे त्याचा अभ्यास करतो, मुळं उकरून कधी अभ्यास करायला जाते। पण हे सगळं बघितल्यानंतर माझी उत्सुकता ताणली गेली आणि आम्ही ठरवलं की हळूहळू आपण हे एक्झिबिशन महाराष्ट्रामध्ये भरवू। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अर्थातच आमचं क्षितिज रेषा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।